स्टार्ट. परिच्छेद. मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. विचार करणे हा मनुष्याचा एक विशिष्ट गुण आहे. त्यामुळेच तो इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळा समजला जातो. एवढेच नव्हे तर चांगले वाईट असा भेद करण्याचा विवेक त्याच्याजवळ असल्याने तो विवेकशील प्राणी देखील आहे. विवेकाचा संबंध बुद्धीशी असल्याने मनुष्य आपल्या बुद्धीच्या साहाय्याने विश्वातील विविध वस्तूंचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. विश्वाच्या स्वरूपात अनुषंगाने अनेक प्रश्न त्याच्यासमोर निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी शारीरिक किंवा भौतिक आणि आत्मिक किंवा आंतरिक अशा दोन प्रकारच्या गरजा असतात. प्रगतीच्या शिखरावर असणाऱ्या विज्ञानाने व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या भौतिक गरजांची पूर्तता केली आहे व करतही आहे. सर्व प्रकारचे सुख आज हात जोडून उभी आहेत. तरी पण माणूस आंतरिकदृष्ट्या मात्र असमाधानी, दुःखी आहे. त्याला भौतिक गरजांच्या पुढे जाऊन एका अशा सुखाची अपेक्षा असते की जे सुख कधीही न संपणारे असते. ते सुख म्हणजे मानसिक किंवा आत्मिक सुख होय. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने व्यक्तीची आत्मिक गरज भासते. व्यक्ती मानसिकदृष्ट्या समर्थ, समाधानी बनू शकतो. सर्वसामान्य माणूस कुठल्या तरी एका संकुचित दृष्टीने जीवनाकडे पाहत असतो. एकतर तो आशावादी, निराशावादी किंवा तटस्थपणे जीवन जगत असतो. दुसरे असे की क्षणभर सुख मिळाले की तो लगेच हुरळून जातो व थोडेही दुःख निर्माण झाले की तो उद्ध्वस्तही होत असतो. परिच्छेद. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे आपली जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक व उदार बनते. व्यक्ती सुख आणि दुःखाला सारख्याच दृष्टीने पाहायला शिकतो. जीवन जगत असताना बहुतांशी व्यक्तींचे जीवनविषयक ध्येय इतरांच्या किंवा इतर गोष्टींच्या अनुषंगाने ठरत असते, कारण ते ठरविण्याची दृष्टी त्याच्याजवळ नसते. परंतु स्वतःचे जीवनविषयक ध्येय स्वतः ठरवले तर ते कधीही इष्ट ठरते. तशी डोळस दृष्टी आपल्याला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातूनच मिळते. कोणत्याही समाजाचा जीवनाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. एक विशिष्ट संस्कृती असते. म्हणून कोणत्याही समाजाचा जीवनविषयक दृष्टिकोन, संस्कृती समजून घ्यावयाची असेल तर सर्वप्रथम त्या समाजात प्रचलित असलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. मानव भटक्या व विस्कळीत जीवनापासून मुक्त होऊन स्थिर व एकसंध अशा स्वरूपाचे जीवन जगू लागला तेव्हा समाज निर्माण झाला. स्वाभाविकच त्याने सर्वांना समान रीतीने लागू असणारे काही सामाजिक नियम तयार केले. या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक केले. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत हे नियम सर्वजण निमूटपणे पाळत असत. परंतु हे नियम का पाळायचे असा साधा विचारही कुणी करत नसे. समाज जसजसा प्रगत होत गेला तसतसा त्या समाजात स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या व्यक्ती निर्माण होऊ लागल्या. मानवी जीवन हे परत परत मिळणारे नसते. म्हणून जोपर्यंत हे जीवन लाभले आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण सुखाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा याच जीवनात जास्तीत जास्त सुख कसे मिळेल याचा आपण विचार केला पाहिजे. स्टॉप.